जेनेरिक मेडिसिन होलसेल हा आपला आजचा मुद्दा असणार आहे. तर ज्यावेळेला तुम्ही जेनेरिक मेडिसिन होलसेल चालू करताय, त्यावेळी तुमच्या समोर येणारे चॅलेंजेस, तुम्ही कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काम करायचे असते पूर्ण होलसेल या सेगमेंटमध्ये, आणि एक-एक करून आपण ह्या सर्व विभागांचं ॲनालाइज करणार आहोत. आणि तुम्हाला यातल्या ज्या काही त्रुटी आहेत, जे काही चॅलेंजेस आहेत, हे मी तुम्हाला याच्यातनं सांगणार आहे, की तुम्ही ॲक्चुअली वर्क करताना तुम्हाला काय अडचणी येऊ शकतात, तुम्ही कुठे फसू शकतात, या प्रकारे याचं नॉलेज देणारा हा व्हिडिओ. ठीक आहे. आजचा या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. याच्यामध्ये जेनेरिक होलसेल ज्यावेळेला तुम्ही चालू करता, तर सर्वात महत्त्वाचं असतं. त्याप्रमाणेच मी ही सिक्वेन्स लावलेली आहे. सर्वात महत्त्वाचं आहे पर्चेस, त्यानंतर सेल, त्यानंतर अकाउंटिंग, पब्लिक रिलेशनशिप म्हणजेच मार्केटिंग आणि सिस्टम एनालिसिस. असे 5 विभाग मी माझ्या अनुभवामधनं या 5 विभागामध्ये या होलसेल या क्षेत्राची विभागणी केली आहे. आणि मी वन बाय वन प्रत्येक व्हिडिओमध्ये मी ह्या 5 सेक्टरविषयी याचे जे काही आपल्याला नफे तोटे आहेत हे समजून सांगायचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, पर्चेस ऑफ गुड्स हे जे आहे हे अत्यंत महत्त्वाचं आणि हे स्वतः तुम्हाला करावं लागणारं काम आहे कायमस्वरूपी. तर यामध्ये आपण पाहतो की जेनेरिक मेडिसिन जे आहे हे याच्यामध्ये स्टँडर्ड सारखं नसतं, की तुम्ही तुमच्याकडं एक ठराविक कंपनी आली, की आणि त्या कंपनीचं तुमचे सेल्स पर्सन आहेत किंवा ह्या प्रकारे ह्या सेगमेंटमध्ये हे काम चालत नाही. इथं सर्वात महत्त्वाचं असतं, की तुम्ही पर्चेस करून आणणं आणि त्याचं सेल करणं. याच्यामध्ये कुठले रिटर्न गुड्स, कुठली संघटना याच्यामध्ये ॲक्टिव्ह नसते. त्याच्यामुळं याच्यात तुम्हाला स्वतःला तुमच्या जबाबदारीवरच हा पूर्ण बिझनेस चालवावा लागतो. ठीक आहे. हा दोन्हीही प्रकारे या गोष्टीचा आपल्याला फायदा होतो. ह्याच्यात ॲडव्हांटेज पण आहे आणि ह्याच्यात डिसएडव्हांटेज पण आहे. डिसएडव्हांटेज याकरता म्हणतो, की तुम्हाला यामध्ये जो काही तोटा होईल तो थेट सहन करावा लागतो. कुठल्याही कंपनी याच्यामध्ये रिटर्न वापस पॉलिसी नसते. ठीक आहे. तर साधारण पर्चेस करताना मी याला 3 याच्यामध्ये डिव्हाईड केले आहे. पर्सेंटेज वाईज मी आपल्या प्रॉडक्ट्सला डिव्हाईड केलं आहे. आणि पहा, युनिफॉर्म सेलिंग प्रॉडक्ट्स 50%, एरिया वाईज सेलिंग प्रॉडक्ट 20% आणि न्यू लॉन्च प्रॉडक्ट 30%. तर मला तुम्हाला या 3 गोष्टींमध्ये हे सांगायचं आहे, की युनिफॉर्म सेलिंग प्रॉडक्ट्स, तर ज्या वेळेला तुम्ही होलसेल स्टार्ट करता, तुम्हाला लक्षात येतं, तुम्ही ज्यावेळेला सर्वे करता मार्केटमध्ये जाऊन, तर साधारण एक 50% प्रॉडक्ट्स हे जे आहेत, ह्या सर्रास तुम्हाला ईच अँड एव्हरी काउंटरला तुम्हाला फाइंड आउट होतील. प्रत्येक काउंटरला तुम्हाला हे प्रॉडक्ट दिसतील. मग असं झाल्यामुळं काय होतं, पर्चेसमध्ये याचे चॅलेंज काय येते, तर तुम्हाला याचा थेट जो डिस्ट्रिब्युटर आहे तो गाठायला लागतो आणि त्याच्याकडनं तुम्हाला लॉटमध्ये खरेदी करावं लागतं. त्याच वेळेस तुम्ही मार्केटला ॲप्लिकेबल असलेला रेट तुम्ही प्रोव्हाईड करू शकता. बरोबर. दुसरी गोष्ट, मग या 50% मध्ये तुम्हाला आहे ना फारसं डोकं लावायची पण गरज नाही. कारण की कस्टमरची डिमांड असते आणि तो खरेदी करत असतो ॲज पर युअर रेट. या 50% मध्ये तुम्हाला काळजी घ्यायची, जे की युनिफॉर्म सेलिंग प्रॉडक्ट्स आहेत. आणि हे कुठले, जर उदाहरण द्यायचं सांगायचं जसं तुमचं ओमी जेल आहे, ओमनी जेल आहे, किंवा अँटी टॅबलेट्स असतात. त्याचं कस्टमर तुमच्याकडं स्वतः एक पॉकेट घेऊन फिरत असतो. बाबा हेच मला टॅबलेट पाहिजे, याचंच मला घेऊन येतो. इट इज. तर हे जे प्रॉडक्ट्स आहेत याला मी युनिफॉर्म सेलिंग प्रॉडक्ट्स. या प्रॉडक्ट्समध्ये त्यांना पॅकिंग सुद्धा तुमची बदललेली चालत नाही कस्टमर. अशा प्रकारचे हे जे प्रॉडक्ट्स असतात, ह्यांच्या सेलिंग फ्रिक्वेन्सी हे फिक्स झालेल्या असतात मार्केटमध्ये. यातलं फक्त तुम्हाला काही शेअर मिळवायचं असतं. आणि जो की प्रत्येक जण, जरी कोणी या क्षेत्रात पदार्पण करतो त्याला सगळ्यात आधी हाच सेल मिळत असतो. ठीक आहे. त्यानंतर दुसरं आहे एरिया वाईज. तर एरिया वाईज म्हणजे काय, की एखादी कंपनी जवळच्याच जिल्ह्यामधली असते किंवा आपल्याच जिल्ह्यामधली असते
आजूबाजूच्या 2-3 जिल्ह्यामध्ये त्याचं चांगलं काम झालेलं असतं. बऱ्याच वर्षांपासून त्यांनी एक करत ग्राहक ॲक्वायर केलेलं असतं. कस्टमर पण जो काही रिटेलर आहे, तो त्याच्या बेसवर हा सगळा बिझनेस देत असतो. त्यामुळं त्या एरियामध्ये त्या टॅबलेट्स बऱ्याच वर्षांपासून चालू असतात त्याचे सेल. तर हे लोकं कोण आहेत, ह्याचा एक तुम्हाला फाइंड आउट करावं लागतं. यांच्याकडे टास्क म्हणजे अडचण तुम्हाला ही येऊ शकते. तुमचे जे एक्झिस्टिंग स्टॉकिस्ट आहेत, हे लोकं ह्याच्यावर दबाव टाकतात, की आम्ही तुमची ही टॅबलेट चालवतोय चांगली बऱ्याच वर्षांपासून. तुम्ही ह्या गोळ्या तुम्ही या नवीन आलेल्या पोरांना देऊ नका. हे रेटमध्ये तोडतील, व्हॉटएव्हर इट मे बी. त्याच्यामुळे हे तुम्हाला जर एक चॅलेंज असतं. याला तुम्हाला टॅकल करण्यासाठी काय करायचं विचारतो, की तुमचा जो संबंधित डीलर आहे तिथला, यांच्याशी संलग्न व्हायचं आणि त्याच्याशी थोडंसं कम्युनिकेट करायचं. त्याच्याच रेफरन्सने तुम्ही ह्या प्रॉडक्टला मिळवायचाही प्रयत्न करू शकता एक वे. दुसरी वे जो कोणी थेट त्याचा डीलर आहे त्याच्याशी तुम्ही अ, सरळ भाषेमध्ये जर तुम्ही त्याच्याशी संभाषण साधलं आणि त्याला तुम्ही कन्व्हिन्स करून त्याच्याकडनं अ, माल मिळवू शकता. आता शक्यतो आता ह्या गोष्टी फार कमी आहेत. ह्या गोष्टी पूर्वी फार चालायच्या. आता यासाठी कमी मार्केट सॅच्युरेशन खूप झालेलं आहे. हा टास्क आता तितक्या प्रमाणात राहिलेला नाही. थोड्या प्रमाणात आजही आहे, नाही असं नाही. ठीक आहे. तर तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा जो प्रत्येक होलसेलरने जिथे डोकं लावायची गरज आहे, असा 30% सेगमेंट आहे. तो म्हणजे न्यू प्रॉडक्ट्स. लॉन्च म्हणणं तितकंसं योग्य नाही. न्यू प्रॉडक्ट्स जे की तुमच्या एरियामध्ये आजपर्यंत कोणी इंट्रोड्यूस केले नाही. हजारो लाखो कंपन्या आहेत. त्यातले कुठलेतरी तुमच्या एरियामध्ये चालणाऱ्या प्रॉडक्ट्सच्या रेंजपेक्षाही कमी कोणी जर देत असेल, रेटपेक्षाही कमी कोणी देत असेल किंवा त्याची पॅकेजिंग छान असेल. पहा त्यानंतर अ, याच्यामध्ये अवेलेबिलिटी हा एक मुख्य मुद्दा येतो, की त्याची तुम्हाला कन्व्हिनियंटली ते तुमच्याकडे अवेलेबल असतं. तर ह्या 2-3 गोष्टी जर तुम्हाला शक्य झाल्या मार्केटमधनं करायला, तर तुमचा पर्चेसचा खूप मोठा याच्यामध्ये त्रास कमी होणार आहे. तर तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे युनिफॉर्म प्रॉडक्ट 50% एरिया वाईज प्रॉडक्ट 20% आणि न्यू इंट्रोड्युसिंग प्रॉडक्ट्स जे तुमच्या एरियामध्ये आजपर्यंत कोणी आणलेले नाहीत असे प्रॉडक्ट्स. तर ह्या 3 सेगमेंटमध्ये तुमचे पर्चेसिंगचे डिस्ट्रिब्युशन मी करून तुम्हाला सांगितलंय.